Audio Jungle. प्रकार एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मरक्षक संभाजी महाराज की जय नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी पत्रकारांना धमकावणाऱ्या आमदारांचा होश में आओ होश में आओ शरद सोनवणे होश में आओ शरद सोनवणे होश में आओ होश में आओ होश में आओ शरद सोनवणे होश में आओ छत्रपति शिवाजी महाराज की जय नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी होश में आओ शरद सोनवणे होश में आओ। जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय सुरेशजी वाणी यांना ज्या पद्धतीनं धमकावलं गेलेलं आहे त्या पद्धतीचा निषेध करण्यासाठी म्हणून तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी या ठिकाणी धमकावलं आहे। धमकीबाजा वक्तव्य झाले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व पत्रकार जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। पत्रकार म्हटलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। देशाची संसदीय व्यवस्था टिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्तम पद्धतीने होत असतं आणि मग अशा पद्धतीने धमकावणं किंवा जबरदस्तीनं आवाज बंद करणं हे खरं तर योग्य नाही आहे। अनेक वेळा अशा प्रकारची वक्तव्य झालेली आहेत। हे होत असताना प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधी किंवा ज्यांनी पत्रकारांच्या विरोधात बोलतात त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पत्रकार आपल्या सगळ्या बाजू मांडण्याचं काम करत असतो आणि समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम खरं तर पत्रकारांच्या माध्यमातून होत असतं आणि ही बाब होणारी बाब ही खरं तर अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। याबाबतची दखल प्रशासनानं घ्यावी, लोकप्रतिनिधी घ्यावी आणि अशा प्रकारची वक्तव्य यानंतर होऊ नयेत याची काळजी खरं तर घेणं गरजेचं आहे आणि यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत हा निर्णय पोहोचवणं गरजेचं आहे की पत्रकारांसाठी अत्यंत उत्तमातलं उत्तम कठोर कायदे की त्यांच्या विरोधात जे चालतील त्याबाबत होणं गरजेचं आहे। अशा प्रकारची बाब या ठिकाणी होत असताना ज्यांच्याबाबत वक्तव्य केलं गेलं ते ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सगळ्यांना माझा नमस्कार। विद्यमान आमदार शरद सोनवणे आजनावळे या ठिकाणी काय बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। मी माजी आमदार अतुल बेनके यांची जी मुलाखत घेतली ते जे बोलले तेच मी सोशल मीडियावर टेक्स्टवर टाकलेलं होतं आणि त्या संदर्भातला व्हिडिओ देखील होता, परंतु त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून आजनावळे या ठिकाणी जे काय बोललेले आहे ते आपणा सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे। आता त्याच्यानंतर त्यांचा काल पण एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ते म्हणाले काही लोक कोणाच्या घरात भांडणं लावत आहेत, परंतु आता मी कोणाचा तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माझं अशा लक्षात आलं की अशी भांडणं मी अनेक वेळा मिटवलेली आहेत। कोणाच्या तरी घरी एकदा मोर्चा आला होता, तो मोर्चा त्यांच्या धिक्काराचा झाला, नंतर कन्व्हिन्स करून सांगितल्यानंतर ते त्यांचा जय जयकार करून गेले। त्याच्यानंतर आळेफाट्याला देखील एक आंदोलन झालं, ते आंदोलनसुद्धा शांत करण्यामध्ये नेहमी माझा भांडणं मिटवण्याचा प्रयत्न असतो। त्यांचा एक काल त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दलचे अनपार्लमेंटली शब्दप्रयोग वापरून सोशल मीडियावर फोटो वगैरे व्हायरल करतात। काल मी त्यांचा एक सोशल मीडियावर मेसेज पाहिला की कोणाचीही बदनामी करून कोणाचं नाव कमी होत नाही, पण तीच मंडळी सुरेश वाणींची बदनामी करतात। मग त्यांच्या हे लक्षात येत नाही का सुरेश वाणींची अशा प्रकारची बदनामी करून त्यांचा देखील कमीपणा होणार नाही। हे सगळे पत्रकारांना कोणाला ना कोणाला त्यांनी अप्रत्यक्षपणे दादागिरी केलेली आहे। अशी दादागिरी चालणार नाही। ही शिवजन्मभूमी आहे। जे संविधानिक पदावर आहेत त्यांचा अवमान करण्याचा आमचा कधीही प्रयत्न नसतो आणि राहणार नाही। आमची त्यांना जाहीर विनंती आहे, आम्ही सुद्धा बातमीदारी करताना प्रामाणिकपणाने काम करतो, कोणाचा कधी अवमान केलेला नाही, भविष्यकाळात देखील होणार नाही। तुम्ही देखील पत्रकारांबद्दल अवमान करू नये अशा प्रकारची तुमच्याकडनं अपेक्षा आहे। हे अनेक वेळा असं झालेलं आहे, पुन्हा पुन्हा असं होणार असेल तर भविष्यकाळामध्ये आम्हाला देखील तीव्र आंदोलन करावं लागेल। पुन्हा एकदा मी सांगतो, इथं सगळे पत्रकार आले त्यांचं मी सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जाहीर निषेध करतो। त्यांनी जे वाणी साहेबांबद्दल शब्द वापरले, त्यांना जी धमकी दिली त्याबद्दल आम्ही सगळे पत्रकार त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांचं कालचं सोशल मीडियावरचं स्टेटस जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेल किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस, आम्ही एवढे आलोयत, आम्ही एवढे तुमच्या घरासमोर येतोय, तुम्हाला काय करायचंय करा, करून दाखवा। घाबरणार का पत्रकार बांधव शरद सोनवणेंना?
घाबरणार का शरद सोनवणेंना? आणि शरद सोनवणे साहेब, आम्ही तुम्हाला सांगतोय की एकट्या शरद सोनवणेंना कुणीही घाबरत नाही. तुम्हाला जे संविधानिक पद भेटलंय ना, त्यामुळे तुमचा आदर केला जातो. पण जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर ह्या सगळ्या समाजाला भुलभुलया करत असेल तर तुम्हाला हा समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. या निमित्तानं मी तुम्हाला सांगते आणि आमदार शरद सोनवणे यांचा सगळ्या पत्रकार बांधवांच्या वतीने मी जाहीर निषेध करते. पत्रकार एकजुटीचा आपण सर्व पत्रकार खऱ्या अर्थानं समाजाची बाजू मांडत असतो. समाजाची बाजू मांडताना कोणतरी नाराज होत असतं आणि कोणाला तरी आनंद होत असतो. मात्र सामाजिक प्रश्न मांडताना सर्वस्वी याला जबाबदार प्रशासन असतं आणि शरद सोनवणे हे जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत. आणि ज्या वेळेला कधीतरी वाणी साहेबांनी बातम्या दिल्या असतील किंवा आपल्या पत्रकारांनी बातम्या दिल्या असतील तर त्याचं त्यांनी दुःख मानू नये. याचं कारण आहे तसंच आहे की तुमचा उदोउदोसुद्धा याच पत्रकारांनी केलेला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा आपण आलात त्यावेळेला याच पत्रकारांनी तुमचा चेहरा या जुन्नरवासियांना दाखवलेला आहे. आज ज्या मोठेपणाने तुम्ही सांगताय की मी शिवजन्मभूमीचा आमदार आहे, त्याच मोठेपणाला या पत्रकारांनी तुम्हाला खतपाणी घातलंय. हे विसर तुम्हाला आज पडलेला आहे. या निमित्तानं सांगू इच्छितो की पत्रकारांच्या पाठीशी हे शासन देखील आहे. नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला म्हणतात सोशल मीडियावर आपण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, आपण फिजिकली काम करण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त म्हणजे डिजिटलायझेशनकडं गेलेलो आहोत. आणि यावेळेला त्या सत्तेमधला एखादा आमदार ज्या वेळेला म्हणतो की आपण आपली दांडकी बाजूला ठेवा आणि हे मी नंतर पाहून घेईल, तर आता हे पत्रकार तुमचं ऐकणार नाहीत. आणि साहेब, ह्या धमक्यांना आम्ही अजिबात भीक घालणार नाही. याचं कारण आहे तसंच आहे की पत्रकारामध्ये जी क्षमता आहे ती आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळं पत्रकारांच्या नादाला आपण कुणीही लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की लागू नये. याचं कारण आहे की तुम्हाला मोठं करणारे पत्रकार आहेत, तुमचे प्रश्न मांडणारे पत्रकार आहेत, तुमच्या बाजू मांडणारे पत्रकार आहेत, तुमची मुलाखत घेणारे देखील हेच पत्रकार आहेत आणि त्यांना तुम्ही दुखावणं हे तुमचं काम नाही. आज रोजी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना जे बेताल वक्तव्य आपण केलेलं आहे याचा मी जाहीरपणे निषेध करतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई याच्या वतीने मी आज रोजी शरद सोनवणे यांचा जाहीर निषेध करतो. यांनी यापुढील काळात आपल्या शब्दांना आवर द्यावा, अन्यथा आपलं जर यापुढील काळात बेताल वक्तव्य आलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या विरोधी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील त्यांना या निमित्ताने देतो आणि माझ्या 2 शब्दाला स्वल्पविराम देतो. आपल्या जुन्नर तालुक्याला अंजनावळे या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांच्यासोबत आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या बाबतीत जे काही घडलं ते आपण सर्वांनी पाहिलं. खरं तर तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणून त्यांनी पत्रकारांना अशा प्रकारचं बोलणं किंवा वक्तव्य करणं योग्य नाही. जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो. त्याचप्रमाणे आमदार शरददादा देखील या निमित्ताने विनंती करतो की भविष्य काळात देखील पत्रकारांशी बोलताना संवाद साधताना आपण काळजी घ्यावी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असणारं शिवजन्मभूमी जुन्नर आणि या जुन्नर विधानसभेचे सदस्य शरददादा सोनवणे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा सांगत असताना ते फार सगळ्या समाजाच्या समोर बोलत असतात की मी शिवजन्मभूमीचा आमदार आहे आणि माझ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा आहे, त्यांच्या आदर्शांवरती मी चालतो. आणि ज्या वेळेला ते असं सांगत असतात त्यावेळेला आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडं शिवीगाळ करायची, धमक्यांची भाषा करायची. आणि काल तर मला वाटतं सकाळीच मला कोणीतरी स्टेटस दाखवलं, त्याच्यामध्ये असं त्यांनी टाकले, त्यांच्याच त्या फेसबुकच्या याच्यावरती मला वाटतं टाकले की किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. ही कोणती भाषा आहे? ही अशी मारामारीची आणि भांडणांची भाषा जर करायची असेल तर कोणीच कोणाला कमी नाही आहे. मला एकच सांगायचं आहे, या निमित्ताने आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. हे कॉन्स्टिट्यूशनवरती चालणारं राष्ट्र आहे. इथं एक व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. त्या व्यवस्थेचे तुम्ही घटक आहात, आम्ही घटक आहात. ज्यावेळेला आपण 4 स्तंभ लोकशाहीचे म्हणतो त्यावेळेला एका स्तंभाचे घटक तुम्ही आहात, एक स्तंभ आम्ही आहोत. आणि तुम्ही अशा पद्धतीने भाषा करता की मी त्या त्या पत्रकाराकडे बघून घेईल, 15 ऑगस्ट येऊ द्या जाऊ द्या, त्याच्यानंतर माझ्यावरती अनेक कलम लागलेली आहेत. हा तुम्हाला एवढा काय म्हणतात त्याला, आता भाषा वेगळी संविधानिक भाषा वापरायची मगरुरी येते कुठून? माझं बोलू शकत नाही आपण, ते येतं कुठून? मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, मी कालच त्यांचं ते ॲफिडेव्हिट पाहत होतो इलेक्शनच्या निमित्ताने त्यांनी भरलेलं. त्याच्यामध्ये 10वीचा उल्लेख आहे, त्याच्यानंतर परत 12वीचा कुठंतरी थोडासा तोडका मोडका उल्लेख आणि FYJC कॉमर्स असा उल्लेख आहे.
तर मला असं वाटतं की आज आपण सगळे पत्रकार इथे जमलोय, नागरिक शास्त्राचं एखादं पुस्तक जर आणलं असतं आणि त्यांना भेट दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण संविधान हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेला पालक आमदार म्हणता ना तुम्हाला मी जुन्नरचा पालक आमदार आहे किंवा मी या शिवजन्मभूमीचा एक प्रतिनिधी आहे, तिकडं प्रश्न मांडतो, हे करतो ते करतो, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ते कॉन्स्टिट्यूशन नागरिकशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्हाला समजेल की पत्रकार तुमच्याकडे लोकांचे प्रश्न घेऊन येतात आणि पत्रकार काय तुमचे हुजरे नाही आहेत की प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी करायचं आणि तुम्हाला वावा करत फिरायचं. तुम्ही चुकलात, पत्रकारांनी त्याच्यावरती बोललं पाहिजे. विरोधक चुकले, विरोधकांवरती सुद्धा पत्रकारांनी अनेक वेळेला असं ओढलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा तर पत्रकारांचा हक्कच आहे, कारण आम्ही ना तुमच्यासाठी जबाबदार आहोत ना विरोधकांसाठी. आम्ही जबाबदार आहोत फक्त जनतेसाठी. जनता केंद्रस्थानी म्हणून आम्ही आमचं काम करत असतो. ज्या वेळेला तुम्ही चुकता त्यावेळेला तुमच्या विरोधात बोलण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे, आणि ज्यावेळेला विरोधक चुका करतात त्यावेळेला त्यांच्या बाजूने सुद्धा बोलण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे. मग अशी वाणी साहेबांनी उल्लेख केला की भांडणं लावण्याचं काम वगैरे वगैरे. मला एकच सांगायचं आहे, 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते, मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. मात्र त्यामुळे जे भांडण तुमच्या तिकडे झालं होतं ना, ते भांडण जर त्यांनी मिटवलं नसतं तर आज तुम्ही विधानसभेमध्ये गेला नसता. ही उपकाराची जाणीव तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही आमचं सोडा हो, आम्ही नवीन आहोत. वाणी साहेबांसारख्या 3 तप पत्रकारितेमध्ये त्यांनी जे काम केले आणि आता मला वाटतं 4थं तप सुरू असेल. तुमचा राजकीय पटलावरती ज्या वेळेला उदय झालेला नव्हता तेव्हापासून वाणी साहेब पत्रकारिता करतात. आम्हा सर्व पत्रकारांचं मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी डी.के. वळसे सर असतील, वाणी सर असतील, अतुल सर असतील, हे सगळ्या लोकांनी तिथं काम केलं. आणि तुम्ही या लोकांना धमक्या देण्याचं काम करता. आणि वर तुमची अरेरावीची भाषा की एकटा समोर, तुम्ही किती समोर येऊ द्या आणि एकटा बस, ही कोणती पद्धत आहे? ही लोकशाही आहे. इथं मारामारीची, हाणामारीची आणि दमबाजीची भाषा चालणार नाही. याच्यानंतर तुम्हाला आमचं एकच सांगणं आहे सगळ्या पत्रकार बांधवांचं. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचा राज्याचा अध्यक्ष या नात्याने आम्ही सांगतो, बाकीच्या संघटनांचे सर्व पदाधिकारी आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. जर तुमची ही मगरुरी कमी झाली नाही तर राज्यभरात आंदोलन छेडण्याचं काम या पत्रकार संघटनांच्या माध्यमातून आम्ही करू. दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही युट्यूबच्या लोकांना युट्यूबची टोळी असं म्हणून हिनवत असता प्रत्येक वेळेला. जागतिक पातळीवरती जाऊन बघा, भारतामध्ये बघा. मगाशी मला वाटते कडलक सरांनी उल्लेख केला, सरांनी पण उल्लेख केला की देशाचे प्रधानमंत्री सांगतायत की आपल्याला फिजिकलकडून डिजिटलकडे जायचं आहे. त्यांना इंस्टाग्रामची, फेसबुकची, तुमची यूट्यूबची ताकद माहिती आहे. तुम्हाला जर तुमच्या डोळ्यामध्ये जर यूट्यूबवाले खोपत असतील तर हे यूट्यूबवाले तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. तुम्ही बऱ्याच वेळेला मागच्या वेळेला म्हटले होते की 48 तासामध्ये मी दाटकी बंद करणार आहे. तुम्हाला अधिकारच नाहीये. करून दाखवा 48 तासामध्ये. तुम्ही 48 तास तर होऊन गेले, मला 3 महिने झाले. आता कालही बोलले मी बंद करणार आणि चौकात येऊन बंद करणार. हिंमत असेल तर बंद करून दाखवा. यासाठीच मगाशी मी तुम्हाला नागरिक शास्त्राचा आणि कॉन्स्टिट्यूशनचा उल्लेख केलाय. घटनेमध्ये असणारा आर्टिकल 19 आम्हा सर्वांना हा अधिकार देतोय. बोलण्याचा अधिकार, आमचे विचार मांडण्याचा अधिकार आणि लोकांमध्ये जागृती करण्याचा अधिकार. हा अधिकार तुम्ही कधीही हिणावून घेऊ शकत नाही. तसा प्रयत्न जर केला तर आमदार केला मोकाल, हे तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.